मी गोविंद आपटे. आपण बघत आहात सनातन योद्धा. या महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक शतकांमध्ये हिंदू आणि हिंदुत्व याची एक बाजू घेऊन जोरदार लढा जर का कोणी दिला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे. महाराजांच्या नंतर पुढच्या काळामध्ये ज्यांनी एक मोठा लढा दिला अशा व्यक्ती माझ्या दृष्टिकोनातून जर का कोणी असेल तर ते आहेत माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आपल्या कोणालाही कल्पना नसेल पण माझ्या तारुण्यामध्ये या औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर आत्ता झालंय, पण या औरंगाबाद शहरामध्ये मान वर करून चालवणं अवघड होतं. हे आम्ही अनुभवलेलं आहे, हे आम्ही भोगलेलं आहे की आमची खाली गेलेली मान वरचं उघडं राहिलेलं बटन सतत बंद करावं लागायचं सतत. पण ते बटन उघडं ठेवण्याची मुभा आणि मान वर करण्याची मुभा जर का महाराष्ट्रात आम्हाला कोणी दिली असेल तर ती माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली आहे. आज जेव्हा बाळासाहेबांची मतं, बाळासाहेबांचं ध्येय, बाळासाहेबांचा उद्देश पायदळी तोडलं जाताना मी बघतोय त्यावेळेला माझ्यासारख्या माणसाला अत्यंत त्रास होतो. काय चाललंय हे? कोणी उठते कोणाच्या मांडीवर बसतंय, कोणी उठते कुठलाही स्वार्थ साधून घेतंय. हां, काय चाललंय? काय या महाराष्ट्राचं काय करायचं? तालिबान करायचं काय? आणि खरोखरीच हा महाराष्ट्र तालिबान होण्याच्या मार्गावरती आहे. हा दुःख याचं वाटतं ह्याच बाळासाहेबांना तर का 500 वर्ष आयुष्य ईश्वरानं दिलं असतं. आणि ते तारुण्यातलं बरं का, तारुण्यातलं वृद्धपकाळात त्यांचे जे मतांना पायमल्ली केली गेलेली आहे त्याच्याविषयी यूट्यूबवरती शिवसेनेच्याच बाहेर पडलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी वक्तव्य केलेलं आहे. पण त्याच बाळासाहेबांची आज या महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे, कारण की हिंदुत्व इथं नष्ट होत चाललेलं आहे. मला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटतं तर त्या लोकांचं की जे बाळासाहेबांची मतं, बाळासाहेबांचं ध्येय, बाळासाहेबांचा उद्देश पायाखाली तुडवतात, त्यांच्या मागं जाणारी ही जी जनता आहे ती कोण आहे हो? कधी हिंदू नाही आहे? त्याने काय बाळासाहेबांना ऐकलेलं नाही आहे? त्याने काय बाळासाहेबांना पाहिलेलं नाही आहे? स्वतःच्या जीवावरती उदार होऊन बाळासाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये जे कर्तृत्व घडवलेलं आहे त्याला पायदळी तोडलं आहे सरळ थेट. कारण काय? राजकीय हेतू. कुठला राजकीय हेतू? स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकाग्रहास्तव लोकांनी आग्रह केला. लोक म्हणले की महाराज आता राज्याभिषेक करावा लागेल, आता राजेपद घ्यावं लागेल. हे लोक मागं लागले म्हणून त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. हा इतिहास आहे. इथं तर प्रत्येकजण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजावायला बसलेला आहे. कोणीही कुठल्याही पक्षाचा असो शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो. त्या जय जयकारामध्ये ना अर्थ आहे काही, ना त्या जय जयकारामध्ये काही दम आहे, ना त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करण्याची कोणाची इच्छा आहे. या महाराष्ट्रामध्ये कायम आत्तापर्यंत कायम 1293-94 सालापासून जेव्हापासून मोगल बाहेर न आले तेव्हापासून इथली मंदिरं तोडली गेली, मंदिरं देवळं तोडली गेली, मूर्ती फोडल्या गेल्या. कोणी फोडल्या हो? कोण म्हणणं मोगलांनी फोडल्या? मोगलांनी फोडलेल्या नाही आहेत. मोगलांनी फक्त मूर्ती फोडली. मंदिरं दुरुस्त करणारे होते कोण? त्या मोगलांच्या हाताखाली काम करणारे सर्व सरदार होते. म्हणजे कुठल्याही जातीचे, पंथाचे, संप्रदायाचे असतो. तुळजापूर भवानी मातेचं मंदिर फोडलं त्यावेळेला किती सरदार हिंदू होते हो? किती होते? नावं काढून बघा. त्यांना लाजारी वाटलं थोडं, पण थोडी शरम नाही वाटली? त्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत फोडलं चाललेलं आहे, शांत बसून होते का? सरदारकी टिकवण्याला, पैसा कमवण्याला शरम नाही वाटली? तीच सरदारकी टिकवण्याचं काम आजही चालू आहे, आजही चालू आहे. बाळासाहेब ठाकरे, माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला मान वर करून जगायला शिकवलं.
त्याच बाळासाहेबांच्या नावाने असलेली शिवसेना आज मान खाली घालायला लावते, ही शर्मेची गोष्ट नाहीये. बेधडक तोंडवर करून सांगतात आम्ही आमचं हिंदुत्व सोडलेलं नाहीये. जर तुम्ही तुमचं हिंदुत्व सोडलेलं नाहीये तर बाळासाहेबांच्या नावाच्या मागे हिंदू हृदय सम्राट हे का काढून टाकलं? बाळासाहेब म्हणले नव्हते की ज्या दिवशी शिवसेनेची युती काँग्रेसबरोबर करण्याची वेळ येईल त्या दिवशी मी दुकान बंद करून टाकेन, म्हणले नव्हते? कमीत कमी ज्या बाळासाहेबांनी ही शिवसेना उभी केली त्यांना काँग्रेसच्या वर जायचं असेल मर्जी आहे त्यांची, पण नाव तर बदला. बाळासाहेबांनी निर्माण केलेलं नाव शिवसेना नका ठेवू. कोणी दिलं नाव शिवसेना? शिवसेना नाव कोणी दिलेलं आहे? इतिहासात उल्लेख आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी हे नाव दिलेलं आहे. बाळासाहेबांच्या पिताश्री नाव दिलेलं आहे की शिवसेना नाव द्या. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब या दोन पिढ्यांचा अपमान करून काँग्रेसच्या कुशीत जाऊन बसताना थोडीच शरम वाटली पाहिजे? बसा, तुमचा वैयक्तिक निर्णय तो, जरूर बसा. लाखो लोक आहेत शिवसेनेच्या नावाखाली झेंडा घेऊन उभे राहिलेले, लाखो लोक आहेत. तुम्हाला जर का काँग्रेसच्या कुशीत जाऊन बसायचं आहे तर बसा, पण प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या शिवसेना या नावाचा उपयोग करू नका, अजिबात उपयोग करू नका. हजारो शिवसैनिक आहेत की ज्यांनी आपलं रक्त वाहिलेलं आहे तेव्हा ही सेना उभी राहिलेली आहे. त्यांच्या रक्ताचं मोल काय आहे? काय मोल आहे? पैसा? काय मोल आहे त्यांचं? पैशात मोजता? सत्तेत मोजता? तरुण मुलं, ज्या मुलाने आपलं तारुण्य घातलं त्यांना एकदा तरी विचारा, एकदा तरी त्यांचे विचार घ्या. त्यांना विचारा मी करतोय का बरोबर करतोय, विचारा एकदा. कुठली पद्धत आहे? आम्ही दिलेलं मत आज कुठं भटकतंय माहीत नाही. आम्ही दिलं होतं मत, आम्ही शिवसेनेला मत दिलं होतं, युती होती म्हणून दिलं होतं. युती होती म्हणून नाईलाजाने द्यावं लागलं, कारण तुमचे विचार सत्तेत भाजपाबरोबर असतानाच आम्हाला कळलेले होते, पण नाईलाज होता, द्यावं लागलं. कुठे माझं मत? माझ्या मताची वाताहत करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला? तुम्ही आधी सांगितलं होतं की निवडणूक जिंकल्याच्या नंतर मी भाजपची साथ सोडेन, सांगितलं होतं आधी सांगायचं असतं. हिंमत असती तर आधी बोलायचं असतं. मग मतदान किती झालं असतं ते तुम्ही पण विचार करा, आणि आम्हाला तर माहितीच आहे. काय पद्धत आहे? मतदारांची पायमल्ली करून टाकायची? काय थुंकी समजतात काय मतदारांना? काय समजता काय? आम जनतेला, मतदारांना पायदळी तुडवण्याचं काम करू नका. आम जनता मी आहे. आम जनता मी आहे. आम जनता म्हणजे मी केजरीवालची आम जनता नाही बरं का. मी खराखोरा आम जनता आहे. आमच्या भावनांशी खेळू नका. आमचा उद्रेक, आमचा संताप आणि आमचा तळतळाट घेऊ नका. माफ करा, स्पष्ट बोलतोय. विनाशकाले विपरीत बुद्धी, विनाश होईल. त्याकरता आम्हाला हातात शस्त्र घेण्याची गरज नाही आहे, आम्हाला भांडायची गरज नाही आहे. आमचा तीव्र तळतळाट पुरेसा आहे, हे लक्षात घ्या. धन्यवाद.